गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? मी आत्ता उठलेली आहे आणि माझी सकाळ झालेली आहे. तर मी रात्री लेट झोपते, त्याच्यामुळे सकाळी रोज लेटच होतो उठायला. तर चला, गॅस स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि मी गरम पाणी पित आहे. रोजच्या प्रमाणे मला गरम पाणी प्यायल्याशिवाय माझी काही झोप उडत नाही. तर चला, आपण छान असं गरम पाणी पिऊन घेऊ. आणि इकडे पाहू शकताय, टिफिनची तयारी चालू आहे. तर मी चपाती भाजी बनवून घेतली आणि मुलांनी माझ्या छान अशी पूजा करून घेतली. आणि पाहू शकताय किती पाऊस आहे सकाळ सकाळी. आज खूपच पाऊस आहे. चल, माझा मुलगा रेनकोट वगैरे घालून चला सायकलवर निघाला. बाय बाय, स्कूलमध्ये चालला तर आता मी आवरून घेतलेलं आहे. माझं अंघोळी झालेली आहे आणि छान अशी आता मी रेडी होणार आहे. तर मला असं वाटतं, सगळ्या स्त्रियांनी अंघोळी झाल्यानंतर पूर्णपणे छान असं रेडी व्हायचं आणि मग कामाला परत एकदा सुरुवात करायची. तर कसं वाटते? बरोबर आहे ना मी बोलते ते? तर बघा, अंघोळी केल्यानंतर नुसतंच बसून राहण्यापेक्षा छान असं पावडर केस विंचरून छान रेडी व्हायचं. चला, तर आता आपण चहा घेऊया. तर माझे मिस्टरसुद्धा आहेत. तर आज बनवलेली आहे मी दुधाची चहा. तर माझ्या मिस्टरांनी म्हटलं की आज दुधाची चहा बनव. तर रोज तर ब्लॅक टी घेते मी. तर छान अशी दुधाची चहा बनवली, त्याच्यासोबत बिस्किट खायची आहे. या लवकरच मग तुम्ही पण बिस्किट खायला. तर ना, चहा बिस्किट खाऊन झालेली आहे आणि आत्ता आहे आपली छान अशी भाजीची तयारी. तर माझे मिस्टर बाजारात जाऊन आलेले आहेत आणि पाहूया काय काय आणलेलं आहे. तर हे आहेत टॉमॅटो. तर छान टॉमॅटो आणलेली आहेत, लाल लाल पूर्ण छान टॉमॅटो आहेत, कडक. तर अजून काय आहे, छान अशी मिठाई आणलेली आहे. अरे वा, छान गुलाबजामुनच असतील, कारण माझ्या छोट्या मुलाला खूप खूप गुलाबजामुन आवडतात. तर ही आहेत केलीसुद्धा फ्रेश आहेत, पाहू शकताय. तर इकडे काय काय आहे, तर इकडे आहे सलाड, मिरची. तर सलाड तर काकडी रोज खायला लागते. मला तर रोज आवडते सलाड खायला आणि माझ्या मोठ्या मुलालासुद्धा. आम्हाला दोघांना जेवणासोबत सलाड खूप आवडतं. तर इकडे आहे छान अशी कोथिंबीर हिरवीगार आणि भाजी आहे. चला, तर आपण आता बाहेर बघूया काय चाललेलं आहे. तर माझे मिस्टर आहेत इकडे काहीतरी करतात आणि इकडे आहे पाऊस, जोरदार पाऊस आहे. आज दिवसभर पाऊस आहे. आज काय पावसाचं खरं नाही. माझं अंगण पूर्ण मातीने चिखल झालेलं आहे पूर्ण. चला, तर आपण दुपारच्या जेवणासाठी बनवूया भजी. छान अशी कुडकुडीत कोथिंबीर भजी. तर छान हिरवीगार कोथिंबीर आणली होती मिस्टरांनी. तर मी म्हटलं चला आत्ता कोथिंबीरचीच भजी बनवूया. तर छान अशी काकडी, चपाती, डाळ, भात छान असं जेवण करून घेतलं आम्ही. आणि त्याच्यानंतर पाहू शकताय, लगेचच मी भांडी वगैरे आवरून घेतलेली आहे. तर हे बघा, पाऊस तर असतोच, पण आपल्याला भांडी घासली, काही काम केलं की साफसफाई तर ठेवायलाच हवी. आणि इकडे माझे छोटू साहेब अभ्यास करायला बसलेले आहेत, पाहिलं का? तर मी त्याला आता सरप्राईज देणार आहे. तर त्याला खूप गुलाबजामुन आवडतात आणि केळीसुद्धा. तर त्याच्या पप्पांनी आणलेली आहेत केळी, गुलाबजामुन. आता तो करतोय अभ्यास. चला, तर आपण जाऊया हॉलमध्ये एंट्री झालेली आहे आपली. चला, तर आपले छोटू साहेब काय बोलतात. ओ, बघितलं का रिॲक्ट कसं केलं त्यांनी. तर त्याला केळीसुद्धा आवडतात आणि गुलाबजामुनसुद्धा आवडतात, खूप गुलाबजामुन आवडतात. तर मी आता बरेच दिवस झाले गुलाबजामुन घरी बनवले नाहीतर त्याच्यासाठी मी घरीच बनवते गुलाबजामुन, कारण त्याला खूप आवडतात. ओ, बघितलं कसं केलं. गुलाबजामुन खाण्यात एक नंबर एक्सपर्ट आहे तो. तर हे पाव किलो आहेत की अर्धा किलो आहेत, हे माझ्या मिस्टरांनी आणलेले. ते 10 मिनटात तो खाऊ शकतो, एवढं स्पीड आहे त्याचं. घ्या तुम्ही पण घ्या असं म्हणतोय.
तर या सर्वांनी गुलाबजामुन खायला. तर आत्ता वाजलेले आहेत 3:45. पाहू शकते. तर माझा मोठा मुलगा आलेला आहे, छान असा फ्रेश झाला आहे आणि आता त्याला मी देते जेवण. छान गरम गरम भजी काढलेली आहे मी त्याच्यासाठी, कारण भजी नरम झाली असती म्हणून मी त्याच्यासाठी ठेवली होती. तर आता भजी काढून घेतलेली आहे आणि दाल भात काकडी वगैरे देते त्याला जेवायला. तर त्याचं रोजचंच टाईम आहे, कधी 4ला येतो, कधी 4:30सुद्धा वाजतात. क्लास करून येतो ना, मग त्याला खूप वेळ जातो. तर माझा व्हिडिओ कंटिन्यू असंच पाहत राहा रोज, आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर नक्कीच सबस्क्राईब पहिलं करा आणि लाईकसुद्धा करा. तर चला, माझ्या मोठ्या मुलाला जेवण देते मी. तर पहा, आता छोटू पण जाणार आणि काकडी उचलतोय, भजी उचलतोय खायला त्याच्यासोबत. तर आता आहे ना, वाजलेले आहेत 4:30. तर टाईम हा दिवसभराचा कसा जातो काहीच कळत नाही. तर आता मी आलेली आहे, माझं संध्याकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी गेली होती दुकानामध्ये. तर दुकानातून आली तर बघते तर काय, छोटा मुलगा झोपलेला आहे आणि मोठा करतोय अभ्यास. तर चला, आता आम्ही दोघं जेवण करून घेतोय, कारण तो तर झोपून गेलेला आहे आणि मिस्टर माझे लेट आहे. बाय बाय.